लाकडी बोर्ड, त्यानंतर खिळे, बॅटरी, बजर आणि प्रश्न पाटी व उत्तर पाटी त्याचं त्याला उत्तर मिळालेलं आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत आयोजित शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा अंतर्गत मी श्री योगेश धनसिंग चव्हाण सहाय्यक शिक्षक. स्पर्धेचे नाव शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा. शैक्षणिक साहित्य निर्मिती म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला मदत करण्यासाठी आणि शिक्षणाला प्रभावी, सोपे व मनोरंजनात्मक बनवण्यासाठी विविध साधने तयार करणे होय. हे साहित्य विद्यार्थ्यांच्या शिकण्यास मदत करते. अध्यापन प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्याचा वापर केला तर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित होऊन आकर्षण वाढते व विविध घटकांचे दृढीकरणासाठी शैक्षणिक साहित्य उपयुक्त पडते. स्वयं अध्ययनाला चालना मिळते व कृतीतून आनंददायी शिक्षण होते. याकरिता मी हे शैक्षणिक साहित्य बनवलेले आहे. माझ्या शैक्षणिक साहित्याचे नाव आहे गमती जमती शोधूया उत्तरे. या शैक्षणिक साहित्याला आधुनिक तंत्रसाधनाचा जोड व टिकाऊ वस्तूपासून नवनिर्मिती करण्यात आलेली आहे. तर आपण पाहतो लहान मुलांना विशेष लाईट, आवाज याचं आकर्षण असते. एकदा गावामध्ये मंडईला मी गेलो असता तर लहान लहान मुलं लाईटिंगची एक वस्तू डोक्याला घालून फिरत होती आणि त्यांचा आनंद हा द्विगुणित होता. त्यावेळेस मला कल्पना आली, आपण तर शैक्षणिक साहित्य बनवतो, मग त्या शैक्षणिक साहित्याला लाईट, आवाज यांचा जर जोड दिला तर ते शैक्षणिक साहित्य एकदम आकर्षित ठरेल आणि विद्यार्थी आकर्षित होईल. एकदा आकर्षित झालं तर त्याला आवड निर्माण होईल आणि एकदा आवड निर्माण झाली तर नवीन नवीन शिकण्यास तो उत्साहित होईल. नंतर इयत्ता 1ली ते 5वी ते सर्व विषयाला उपयोगी अध्ययन निष्पत्ती साधण्यास उपयुक्त पडणारे हे शैक्षणिक साहित्य आहे. तिथे एक चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट मध्ये वर्ग 1ली, 2री, 3री मध्ये विषय मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील ही घटक आहे आणि ही सर्व घटके अध्ययन निष्पत्ती वर आधारित आहे आणि ही सर्व घटके आपण या शैक्षणिक साहित्याद्वारे शिकू शकतो. विद्यार्थ्यांच्या अध्ययनात विविध घटक संकल्पना स्पष्ट होऊन दृढीकरणास उपयुक्त पडणारे हे शैक्षणिक साहित्य आहे. कृतीतून शिक्षण मिळणार आहे कारण विद्यार्थी हे स्वतः कृती करून शिकणार असल्याने त्याला दृढीकरणास उपयुक्त पडणार आहे. मजेशीर कृतीयुक्त सहाय्यदायी अध्ययन. विद्यार्थी आपल्या मित्रांसोबत हे शैक्षणिक साहित्य वापरून अध्ययन करणार आहे. तसेच स्वयं अध्ययन सुद्धा होणार आहे. त्यानंतर आनंददायी वातावरणामध्ये अध्ययन अध्यापन घडणार आहे आणि त्याला विशेष म्हणजे आकर्षण वाढेल आणि आकर्षण वाढून तंत्रज्ञानाची आवड निर्माण होईल व नवीन शिकण्यास त्याला उत्साह निर्माण होईल. शैक्षणिक साहित्य बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागले तर त्याविषयी थोडक्यात माहिती सांगतो. तर हे साहित्य बनवण्यासाठी LED, लाकडी बोर्ड, त्यानंतर खिळे, बॅटरी, बजर आणि प्रश्न पाटी व उत्तर पाटी चा वापर करून हे शैक्षणिक साहित्य बनवलेले आहे आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध स्टिकरचा पण वापर केलेला आहे. तर हे शैक्षणिक साहित्य आपण कशा पद्धतीने वापरणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर येथे प्रश्न रकाना आहे. या प्रश्न रकान्यामध्ये आपल्याला प्रश्न पट्टी टाकायची आहे. त्यानंतर इकडे उत्तर रकाना आहे. त्या उत्तर रकान्यामध्ये आपल्याला उत्तर पट्टी टाकायची आहे. त्यानंतर विद्यार्थी हे 2 क्लिप आहे. एक प्रश्न क्लिप आहे आणि एक उत्तर क्लिप आहे आणि प्रश्न खेळ्यांची एक लाईन आहे आणि उत्तर खेळ्यांची एक लाईन आहे. तर विद्यार्थ्यांना जोड्या लावायच्या आहे. तर जोड्या, आता इथे चित्र आहे, टमाट्याचं चित्र आहे. टमाट्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, कोणता शब्द आहे हे त्याला शोधायचं आहे. तर तो प्रश्न क्लिप त्या प्रश्न खिळ्यावर ठेवणार, त्याच्या समोर आहे आणि इकडे उत्तर खिळे आहे. तर उत्तर खिळ्यावर तो टच करून आपलं उत्तर शोधणार आहे. जसं आता तो त्यानं ओनियनच्या समोरील खिळ्यावर क्लिप ठेवलेली आहे तर लाईट लागलेला नाही. पोटॅटोवर ठेवलेला आहे, लाईट लागलेला नाही. लेमनवर ठेवलेला आहे, लाईट लागलेला नाही. म्हणजे टमाटा या चित्राला लेमन म्हणतात का? नाही. लेडी फिंगर नाही. ब्रिंजल नाही. टोमॅटो यस, त्याचं त्याला उत्तर मिळालेलं आहे. टमाट्याला
टोमॅटो इंग्रजीमध्ये टोमॅटो म्हणतात त्यावेळेस त्याला त्याचे उत्तर मिळालेलं आहे, म्हणजे लाईट पण लागणार आणि आवाज पण येणार. तसंच आता दुसरं चित्र भेंडीचं आहे. तर भेंडीच्या समोरील प्रश्न केल्यावर तो प्रश्न क्लिप ठेवणार आणि उत्तर क्लिपने उत्तर शोधणार. उत्तर केल्यावर क्लिप ठेवणार. बघा उत्तर त्याला मिळालेलं आहे. म्हणजे भेंडीला लेडी फिंगर इंग्रजीमध्ये शब्द आहे. अशा पद्धतीने तो सर्व चित्रांचे नावे इंग्रजीमध्ये शोधू शकतो. अशाच पद्धतीने विविध विषयामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या घटकांच्या आपण इथे पट्ट्या बनवलेल्या आहे. विविध पट्ट्यांचा वापर करून विद्यार्थी अध्ययन करतात आणि या शैक्षणिक साहित्यामुळे त्यांना आकर्षण वाढेल आणि आकर्षण वाढलं की आवड निर्माण होईल. आवड निर्माण झाली की नवनवीन शिकण्यास त्याला उत्साह मिळेल. तर हे शैक्षणिक साहित्य मी इथे सादर केलेले आहे. धन्यवाद.